नमस्कार मित्रांनो, मेडिकल जॉब्स अपडेटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज तुमच्यासाठी एक इतकी जबरदस्त सरकारी नोकरीची संधी घेऊन आलोय ना की तुम्ही खूप खुश व्हाल. हो, ही संधी आहे थेट राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये. चला तर मग या सुवर्ण संधीबद्दल सगळं काही अगदी व्यवस्थितपणे जाणून घेऊया. हो, अगदी बरोबर ऐकलंय. ज्या संधीची तुम्ही इतके दिवस वाट पाहत होता ती आता आलेली आहे. आणि काळजी करू नका, ह्या एकाच माहिती सत्रामध्ये आपण अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया कशी असणार, या सगळ्या गोष्टींवर बोलणार आहोत, म्हणजे तुमची कोणतीही गोष्ट चुकणार नाही. तर आपण पटकन बघूया की आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी ही NHM 2026 ची संधी काय आहे ते समजून घेऊया. मग कोणती पदं उपलब्ध आहेत, त्यासाठी पात्रता काय लागेल, तुमची निवड कशी केली जाईल आणि शेवटी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया काय आहे, हे सगळं आपण बघणार आहोत. चला सुरू करूया. चला तर मग या संधीबद्दल थोडं खोलात जाऊन बोलूया. राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे NHM 2026 ची ही भरती आहे. आणि मित्रांनो, ही फक्त एक नोकरी नाहीये, तर सरकारी सेवेत आपलं करिअर घडवण्याची ही एक खूप मोठी संधी आहे. आता या भरतीची सगळ्यात खास गोष्ट काय आहे माहितीये, इथे तब्बल 24 वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करायची गरज नाही. अर्ज पूर्णपणे मोफत आहे. इतकंच नाही तर काही पदांसाठी तर परीक्षा सुद्धा नाहीये. बरं, आता आपण बघूया की तुमच्यासाठी नक्की कोणती पदं उपलब्ध आहेत. कारण 24 प्रकारची पदं आहेत. याचा अर्थ तुमच्या शिक्षण आणि कौशल्यानुसार इथे नक्कीच एक संधी तुमची वाट पाहत आहे. 24 हा आकडाच सांगतो की ही किती मोठी संधी आहे. म्हणजे आरोग्य क्षेत्रात वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम करण्याची ही एक मोठी संधी आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध झाली आहे. ही तर फक्त काही उदाहरणं आहेत, एक छोटीशी झलक आहे. याच्या व्यतिरिक्त फार्मासिस्ट, डेंटल सर्जन, लॅब टेक्निशियन अशी अनेक पदं आहेत. म्हणजे तुमच्याकडे जे कौशल्य आहे त्यानुसार अर्ज करायला इथे भरपूर वाव आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता का. चला, याची पात्रता काय आहे ते सविस्तर पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही संधी तुमच्यासाठी आहे की नाही. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये का, की याची पात्रता खूप व्यापक आहे. म्हणजे अगदी 8वी पास उमेदवारापासून ते ITI, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांपर्यंत सगळ्यांसाठी इथे जागा आहेत. तुम्ही नुकतेच शिक्षण पूर्ण केलेले असाल किंवा अनुभवी असाल, प्रत्येकासाठी ही एक उत्तम संधी आहे. ही गोष्ट पुन्हा एकदा लक्षात घ्या, अर्ज करण्यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करायचा नाहीये. त्यामुळे जर तुम्ही पात्र असाल तर अजिबात विचार करू नका, या संधीचा नक्की फायदा घ्या. ठीक आहे, अर्ज करणार हे तर ठरलं, पण सिलेक्शन कसं होणार? चला, आता आपण हे समजून घेऊया की तुमची निवड नेमकी कशी होणार आहे. प्रक्रिया तशी सोपी आणि पारदर्शक आहे, पण प्रत्येक पदासाठी ती थोडीशी वेगळी आहे. तर निवडीचे 3 सोपे मार्ग आहेत. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वॉर्ड अटेंडंट आणि आयाबाई यांसारख्या पदांसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत होणार नाहीये. हो, तुमची निवड थेट तुमच्या शैक्षणिक गुणांवर केली जाणार आहे. आता हे बघा, हे खूप इंटरेस्टिंग आहे. तुमच्या शैक्षणिक पात्रतेला सगळ्यात जास्त म्हणजे तब्बल 65% महत्त्व दिलं आहे. याचा अर्थ तुमचे शाळेतले किंवा कॉलेजमधले मार्क चांगले असतील तर तुमची निवड होण्याची शक्यता खूप जास्त आहे. चला, आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, म्हणजे ॲक्च्युली अर्ज कसा करायचा याची प्रत्येक पायरी आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. प्रक्रिया 4 मे 2026 ला सुरू होईल आणि 19 मे 2026 ला संपेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक पदासाठी वॉक इनची तारीख वेगवेगळी आहे. त्यामुळे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार आहात त्याची अचूक तारीख नोटिफिकेशनमध्ये नक्की तपासा. अर्ज करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे, पण एक खूप 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 महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही भरलेला अर्ज पोस्टाने किंवा कुरिअरने पाठवायचा नाहीये. तो तुम्हाला मुलाखतीच्या किंवा परीक्षेच्या दिवशी स्वतः सोबत घेऊन जायचा आहे. ही सूचना अजिबात विसरू नका. मित्रांनो, ही फक्त एक नोकरी नाहीये, ही तुमचं आयुष्य बदलण्याची एक संधी आहे. तुमची मेहनतच तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जाईल. तेव्हा आता पूर्णपणे तयार व्हा या संधीचं सोनं करण्यासाठी. या भरतीबद्दलची सगळी सविस्तर माहिती आणि अर्ज डाउनलोड करण्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती नक्की तपासा. आणि हो, अशाच सरकारी नोकरीच्या संधींबद्दल सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी आपल्या मेडिकल जॉब्स अपडेट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि तो जो बेल आयकॉन आहे ना, तो दाबायला विसरू नका. धन्यवाद आणि परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.